आता सूर्यग्रहाची युती बघू इतर ग्रहांबरोबर. आता सूर्य जर चंद्राबरोबर असेल तर अमावस्या योग होतो. तसं सूर्य कुठल्याही ग्रहाबरोबर असेल तर तो असतो बरेच वेळा ग्रह. 3 डिग्री पुढे आणि 3 डिग्री मागे ग्रह असतो. तर त्यावेळी फक्त सूर्याचंच फळ मिळतं पत्रिकेमध्ये, ग्रह असल्यामुळे. ग्रह नसेल तर युतीचा आपण विचार करू. आता सूर्याबरोबर जर चंद्राची युती आहे तर अमावस्या योग आहे. पत्रिकेमध्ये संघर्ष आहे, पण व्यक्तीला धाडसी बनवतो. व्यक्ती अतिशय धाडसी असतो. चंद्र सूर्य युती असेल तर ती कुठल्या स्थानात आहे त्यानुसार फळ देते. पण अमावस्या म्हणजे जीवन संघर्षमय आहे. चंद्र रवी युतीमुळे अशुभ योग आहे. त्यानंतर सूर्याचा मंगळाबरोबर योग बघू. सूर्य मंगळाबरोबर असेल युती पत्रिकेत तर अंगारक योग होतो. व्यक्ती फार तापट असतो स्वभावाने. रवी मंगळ युती आहे, फार धाडसी पण असतो. त्यानंतर तो काम आतताईपणाने करतो, म्हणजे काम विचार जास्त करत नाही आणि एक्झिक्यूट लगेच करून मोकळा होतो आणि नंतर विचार करतो. खूप ॲग्रेसिव्ह पण होतो व्यक्ती रवी मंगळ युतीमुळे. त्यानंतर आपण रवीची बुधाबरोबर युती झाली सूर्याची तर ते अत्यंत चांगले आहे. बुध आदित्य राजयोग म्हणतात. बऱ्याच लोकांच्या जर केंद्रात किंवा ॲसेंडंट लॉर्ड म्हणजे लग्नाच्या स्वामी बरोबर बुधाची युती असेल, सूर्य बुध आदित्य राजयोग होतो. बऱ्याच मंत्री वगैरे लोकांच्या पत्रिकेमध्ये बुध आदित्य राजयोग असतो. एक तर केंद्रातल्या 4 स्थानामध्ये किंवा ॲसेंडंट लॉर्डचा बुध आदित्य राजयोग होतो. खूप चांगला योग आहे, पण इथे कंडिशन अशी आहे की बुध नसला पाहिजे. सूर्य गुरु युती खूप चांगली आहे. सूर्य आणि रवी मित्र आहेत, सूर्य आणि गुरु. त्यामुळे सूर्य आणि गुरुची युती फार छान फळ देते पत्रिकेत. इथे गुरु नसला पाहिजे. परत ही कंडिशन आहे. त्यानंतर सूर्य गुरु युती अत्यंत उत्कृष्ट फळ देते. सूर्य आणि शुक्र युती थोडीशी, सूर्य आणि शुक्र हे मित्र ग्रह नाहीत त्यामुळे ती थोडीशी नकारात्मक आहे. सूर्य शुक्र युती. सूर्य शनी युती असेल तर माणूस कर्जबाजारी होतो. त्याला बऱ्याच प्रमाणात पित्याशी संघर्ष होतो. सूर्य आणि शनीची युती असेल तर, कारण सूर्य हा पिता आहे आणि शनी हा पुत्र आहे. त्यामुळे सूर्य शनी युती बऱ्याच वेळा कर्ज घेऊ नये अशा लोकांनी कधी, आणि पित्याबरोबर त्यांनी आचरण चांगलं ठेवावं आणि पित्यापासून लांब राहिले तरच हे लोक सक्सेसफुल होतात रवी शनी युती असले. तर हे आपण बघितलं सूर्याचं इतर ग्रहांबरोबर युतीचं फळ. पुढल्या व्हिडिओमध्ये चंद्राच्या पत्रिकेतल्या स्थानांची माहिती मिळवू. थँक्यू.